नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरण पाहणार आहोत. सर्कल म्हणजे वर्तुळ. आधी आपण काही बेसिक कन्सेप्ट बघूया. सर्कल कोणाला म्हणायचं? तर सर्कलची डेफिनेशन बघूया. सर्कलमध्ये बऱ्याच संकल्पना असतात. काही कन्सेप्ट आहेत. त्यात रेडियस आहे, डायमीटर आहे, सिकँड आहे, टँजंट आहे. त्याचबरोबर कॉन्ग्रंट सर्कल, कॉन्सेंट्रिक सर्कल, इंटरसेक्टिंग सर्कल्स, त्या सर्कलमध्ये असणारी आर्क, तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. टँजंट, सिकँडचे जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज किंवा त्याच्यावर आधारित काही थेरम आहेत ते पण आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचे आहेत. आता सर्कल म्हणजे काय आधी ते आपण समजून घेऊया. हे बघा, हे या ठिकाणी सर्कल आहे. आता याला एका विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा समूह म्हणजे वर्तुळ. तर हा मध्यभागी जर आपण पाहिला तर हा जो मध्यभागी बिंदू आहे याला सेंटर म्हणतात. आणि याच्यापासून इक्विडिस्टन्सवर असणारे हे जे असंख्य पॉईंट आहेत हे सर्व पॉईंट्स मिळून एक आकृती तयार झालेली आहे. या आकृतीला म्हणायचं सर्कल. द सेट ऑफ पॉईंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर इज कॉल्ड सर्कल. आता सर्कलमध्ये एक संकल्पना आहे ती म्हणजे रेडियस. सेंटर तर आपण पाहिला, हा सेंटर आहे. नंतर रेडियस बघूया. रेडियस, आता रेडियस कोणाला म्हणायचं तर सेंटर आणि सर्कलवर असणारा एखादा पॉईंट यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं किंवा हा जो सेगमेंट असतो याला रेडियस असं म्हणतात. त्यानंतर डायमीटर. डायमीटर म्हणजे वर्तुळावरील दोन बिंदू जेव्हा जोडले जातात आणि तो जोडत असताना जर तो सेंटरमधून जात असेल तर याला क्वाड असं म्हणतात. त्यानंतर डायमीटर असं म्हणतात. आणि डायमीटर इज ऑल्सो क्वाड. सेंटरवरील कुठलेही दोन बिंदू आपण घेतले, सपोज हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे, हे दोघंही पॉईंट आपण जर जोडले तर हे जोडल्यानंतर हा जो सेगमेंट इथे तयार झाला याला क्वाड असं म्हणतात. आणि जी क्वाड ही सेंटरमधून जात असेल तर ही सेंटरमधून जाते. आपण असं समजूया सी या पॉईंट आहे आणि डी पॉईंट आहे. सी आणि डी या पॉईंटला जोडणारी ही क्वाड आहे, परंतु ही क्वाड सेंटरमधून जाते म्हणून हिला डायमीटर असं म्हणणार. डायमीटर. त्यानंतर रेडियस तर आपण आधीच पाहिलेलं आहे. तर या बेसिक संकल्पना आहेत. त्यानंतर हा आहे सेंटर ऑफ द सर्कल. आता सेंटरचं नाव कसं सर्कलचं नाव कसं वाचायचं ते समजून घेऊया. सर्कलचं नाव असताना आपण जसं एखाद्या ट्रायंगलचं नाव असतो ट्रायंगल ABC, क्वाड्रिलॅटरलचं नाव असतं क्वाड्रिलॅटरल ABC, तसं सर्कलचं नाव जर आपल्याला वाचायचं असेल तर समजा याचा सेंटर जो आहे तो A आहे, तर या सर्कलला म्हणायचं सर्कल विथ सेंटर A. सपोज या ठिकाणी याचं सेंटर जर C असेल तर याला म्हणायचं सर्कल विथ सेंटर C. तर अशा प्रकारे सर्कलचं वाचन करायचं असतं. या बेसिक संकल्पना आपण पाहिल्या की ज्या अगोदर पण आपण शिकलो आहेत. त्यानंतर अजून काही संकल्पना आहेत त्या बघूया. कॉन्ग्रंट सर्कल्स. आता कॉन्ग्रंट सर्कल आपल्याला फक्त नावावरून कल्पना येईल की असे दोन सर्कल की जे एका मापाचे असतात. बरं, सर्कल हे एका मापाचे केव्हा असतात तर जेव्हा त्यांच्या रेडियस या कॉन्ग्रंट असतात. तर इथे असणारा हा पहिला सर्कल याची रेडियस आणि या सेकंडची रेडियस ही सेम आहे, त्यामुळे हे कॉन्ग्रंट सर्कल्स आहेत. त्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल. आता याच्यात जर आपण पाहिलं तर इथे दोन सर्कल आहेत, परंतु त्यांचा जो सेंटर आहे तो सेंटर पॉईंट कॉमन आहे किंवा सेम आहे. तर असं जेव्हा असतं टू ऑर मोर सर्कल्स हॅविंग सेम सेंटर इज कॉल्ड कॉन्सेंट्रिक सर्कल्स. आणि कॉन्ग्रंट सर्कल म्हणजे सर्कल्स हॅविंग सेम रेडियस इज कॉल्ड किंवा कॉन्ग्रंट रेडियस इज कॉल्ड
कॉन्ग्रंट सर्कल्स. यानंतर थर्ड संकल्पना आहे ती म्हणजे इंटरसेक्टिंग सर्कल्स. इंटरसेक्ट म्हणजे एकमेकांना छेदणे. तर दोन सर्कल जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर त्यावेळी 2 पॉईंटमध्ये छेदत असतील तर त्यावेळी त्यांना इंटरसेक्टिंग सर्कल्स असं म्हणतात. अजून एक संकल्पना आहे याच्यामध्ये, ती म्हणजे टचिंग सर्कल्स. जेव्हा 2 सर्कल हे एकमेकांना फक्त एकाच बिंदूत इंटरसेक्ट करत असतील तेव्हा त्यांना टचिंग सर्कल्स म्हणतात. आता जर आपण पाहिलं तर सर्कल विथ सेंटर ए अँड सर्कल विथ सेंटर बी आर इंटरसेक्ट ॲट पॉईंट सी. देअरफॉर बोथ सर्कल्स आर टचिंग सर्कल्स. एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असतील तर टचिंग सर्कल, आणि 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असतील तर त्यांना म्हणायचं इंटरसेक्टिंग सर्कल्स. तशा प्रकारे या काही संकल्पना आहेत ज्या आपण शिकलो आहोत. त्यानंतर 9th स्टँडर्डमध्ये आपण काही प्रॉपर्टीज शिकलो आहोत. कॉर्डशी संबंधित त्या प्रॉपर्टीज होत्या. त्या प्रॉपर्टीज अशा, तिथली फर्स्ट प्रॉपर्टी आपण जर पाहिली तर अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड इज बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे समजा ए बी ही कॉर्ड आहे, सी सेंटर असणाऱ्या सर्कलची. ए बी ही कॉर्ड आहे आणि त्या ए बी कॉर्डवर जर सी पासून म्हणजे सेंटरपासून असा हा परपेंडिक्युलर टाकला, सपोज सी डी हा परपेंडिक्युलर टाकला, तर परपेंडिक्युलर टाकल्यामुळे जे कॉर्डचे 2 भाग होतात ए डी आणि बी डी, तर हे दोघं जे पार्ट असतात किंवा दोघं जे भाग असतात ते कॉन्ग्रंट असतात. अशी ही प्रॉपर्टी आहे जी 8th स्टँडर्डला पण आपल्याला होती आणि 9thला पण आहे. म्हणजे जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो, 2 समान भाग करतो. आता याचा जे कन्व्हर्स आहे तो असा की जर एखाद्या कॉर्डला एखादा सेंटरमधून टाकलेला सेगमेंट हा बायसेक्ट करत असेल, सपोज ए बी ही कॉर्ड आहे आणि सी डी हा सेगमेंट ए बीला बायसेक्ट करतो आहे, म्हणजे ए बीचे 2 समान भाग करतो आहे. तर असं जेव्हा असतं तेव्हा सी डी हा ए बीला परपेंडिक्युलर असतो. हा त्याचा कन्व्हर्स आहे. हे पण आपण 8th आणि 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की जर एखाद्या सर्कलमध्ये कॉर्ड जर कॉन्ग्रंट असतील, म्हणजे एखादी कॉर्ड आपण काढली ए बी आणि दुसरी कॉर्ड आपण काढली सी डी, आणि या दोघं कॉर्ड जर कॉन्ग्रंट असतील म्हणजे सारख्या मापाचे असतील तर त्यावेळी त्या दोघंही सेंटरपासून इक्विडिस्टन्सवर असतात. म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम येतं. समजा पी हा सेंटर आहे त्या सर्कलचा, सी डी ही कॉर्ड आहे आणि ए बी कॉर्ड आहे. सी डी आणि ए बी जर कॉन्ग्रंट असतील तर पीपासून हे जे डिस्टन्स आहे पी क्यू आणि पीपासून आर जे डिस्टन्स आहे पी आर, तर हे पी क्यू अँड पी आर हे डिस्टन्ससुद्धा सेम असतात कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर. आणि याचाच कन्व्हर्स काय, जर सपोज पी क्यू अँड पी आर हे डिस्टन्स जर सेम असेल तर कॉर्डसुद्धा कॉन्ग्रंट असतात. म्हणजे congruent chords are equidistant from the center, and if chords are equidistant from the center then the chords are congruent. असे 2 भाग आहेत. त्यानंतर एक थर्ड अजून एक प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे 8मध्ये, ती अशी की एखाद्या सर्कलमध्ये जर कॉर्ड या कॉन्ग्रंट असतील, सपोज या दोघं कॉर्ड आहेत की ज्या कॉन्ग्रंट आहेत, chord AB congruent to chord CD in circle with center P, then angle APB and angle CPD are also congruent. म्हणजे हे दोघं जे अँगल असतात हे सुद्धा कॉन्ग्रंट असतात जर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर. आणि याचाच कन्व्हर्स काय, इफ द सेंट्रल अँगल्स आर कॉन्ग्रंट, यांना सेंट्रल अँगल म्हणतात, हे सेंटरशी तयार झालेले सेंट्रल अँगल्स आर कॉन्ग्रंट देन द कॉर्ड्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. म्हणजे अँगल जर कॉन्ग्रंट असतील
केंद्रीय कोन सेंट्रल अँगल, तर त्यावेळी कॉर्डसुद्धा कॉन्ग्रंट असतात. तशा या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सर्व प्रॉपर्टीज आपण 9th आणि 8th स्टँडर्डमध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. त्यानंतर अजून एक संकल्पना आहे सर्कल पासिंग थ्रू 1 पॉईंट 2 पॉईंट अँड 3 पॉईंट. तर ही संकल्पना आपण समजून घेऊ. म्हणजे एका पॉईंटमधून किती सर्कल आपण काढू शकतो, 2 पॉईंटमधून किती काढू शकतो आणि 3 पॉईंटमधून किती काढू शकतो. सपोज हे 1 पॉईंट आहे, याच्यातनं आपण जर सर्कल काढलं, नंतर सेकंड सर्कल आपल्याला काढायचं असेल तर रेडियस चेंज करून आपण याच्यातून इन्फायनाइटली मेनी सर्कल्स आपण ड्रॉ करू शकतो सिंगल पॉईंटमधून. आता 2 पॉईंटचा जर विचार केला तर किती सर्कल आपल्याला काढता येतील. तर सपोज हे एक सर्कल आपण काढलं, हा पॉईंट आहे समजा. त्यानंतर सेकंड सर्कल जर आपल्याला काढायचं असेल तर थोडं रेडियस आपण चेंज करून या पद्धतीने असे आपण सर्कल काढू शकतो. मग अजून चेंज करून जसं वाढवणार तसं इकडच्या बाजूला सुद्धा, म्हणजे 2 पॉईंट्समधून सुद्धा आपण इन्फायनाइटली मेनी सर्कल्स ड्रॉ करू शकतो. पण जर 3 पॉईंट्स त्या ठिकाणी दिलेले असतील तर आपण किती सर्कल ड्रॉ करू शकतो. तर याचं उत्तर येईल फक्त 1. कारण 3 पॉईंट्समधून हा फक्त ट्रायंगल फॉर्म होऊ शकतो, ट्रायंगल बनू शकतो आणि ट्रायंगलमध्ये एकच सर्कल आपण हे काढू शकतो. मग ते only one and only one circle passing through 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्स. आता हे जे पॉईंट्स आपण घेतले हे नॉन कॉलिनियर होते. याच जागी जर कॉलिनियर पॉईंट्स घेतले एका लाईनीत असणारे तर याच्यामधून एकही सर्कल जाणार नाही, कारण इथे अशी रेषा तयार होईल. आणि सर्कल जो असतो तर तो कर्व असतो, त्यामुळे कॉलिनियर पॉईंटमधून एकही जे सर्कल आहे ते आपल्याला काढता येणार नाही. वी डू नॉट ड्रॉ एनी सर्कल पासिंग थ्रू 3 और मोर कॉलिनियर पॉईंट्स. तशा प्रकारे या ज्या बेसिक संकल्पना आहेत या आपण पाहिल्या. नेक्स्ट पिरियडला आपण सिकँड आणि टँजंट काय असतं आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या काय असतात तर हे आपण बघू. धन्यवाद.